आणि ह्या ही जी कबर आहे टाकेल. जरी कबर त्यांनी नाही काढली तर पुढची प्रक्रिया जी आहे येणाऱ्या काळामध्ये अजून आंदोलन आम्ही तीव्र करू आणि गरज पडल्यास कार सेवा करण्याची गरज पडली तर त्यासाठी पण समस्त शिवभक्त आणि सगळे बजरंग दलाचे कार्यकर्ते बजरंगी बंधू तयार आहेत. या सगळ्या दिरंगाई होता वेळ का लागतो? कोण म्हणले? राजेश सिंग म्हटले की बरोबर आहे, लवकरात लवकर हे व्हायला पाहिजे. आतापर्यंत का उशीर झाला या कारणांमध्ये न जाता इथून पुढे लवकर कसं होईल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा हे टाका आणि तुम्ही कालच्या पत्रावर इशारा सुद्धा दिलाय की आम्ही करू. नाही, गनिमी कावा हा एक युद्ध प्रकार होता. हे कुठलं युद्ध नाहीये. ही जी आहे ही आमची मागणी आहे आणि हे सरकार जे आहे हे शिवभक्तांचं सरकार आहे. आम्हाला पक्का विश्वास आहे की सरकार यावरती कारवाई करेल. आपल्याला माहितीये की प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या ज्या कबरीचं जे महिमा मंडन उदात्तीकरण चालू होतं या सरकारनीच ती कबर किंवा त्याचं जे महिमा मंडन होतं ते काढून टाकलं. विशाळगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळगडावरती जे काही अतिक्रमण होते अनधिकृत ते काढून टाकले. त्याच प्रकारे कायदेशीर स्वरूपाने हे सरकार हे कारवाई करेल अशी आम्हाला पक्का विश्वास आहे. नाही केली तर इतर पुढचं तीव्र आंदोलन करण्यासाठी आम्ही सगळ्यात तयार आहोत. आम्ही ऑलरेडी सांगितलेलंच आहे. सध्या रमजानचा महिना चालू आहे. रमजान हो अशा भावना आहेत याला कुठेतरी केलं असतं तर काही हरकत नाही. आज छत्रपती शिवाजी महाराजांची आज मिठीचा कडा टाकण्याचा प्रयत्न करतात. बरोबर आहे. रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांना आम्ही शुभेच्छाच देतो. पण आज जे आहे हे आंदोलन आज करण्यामागचं कारण असं आहे की आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि हे आंदोलन मुस्लिम समाजाविरोधात नाहीच आहे. हे मुळात आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. फक्त आणि फक्त एक स्पष्ट मागणी आहे की औरंगजेबाची जी कब्र आहे ती कब्र तिथून हटवली पाहिजे. याच्यात मुस्लिम समाजाविरोधात किंवा कुठल्याही इतर समाजाविरोधात आंदोलन करायचा प्रश्नच आहे. कबरीच्या विरोधात नाही, बिलकुल नाही. मुस्लिमांच्या विरोधात यायचा काही संबंधच नाही. काय संबंध? हा फक्त विरोध जो आहे त्या कबरीला आहे, त्या कबरीच्या उदात्तीकरणाला आहे. त्या कबरीचं जे महिमा मंडन चालू आहे, जे राजकीय लोक इतर लोक त्या कबरीच्या तिथे जाऊन डोकं टेकवतात आणि आपापल्या सोशल मीडियावरती फोटो टाकतात, मोठं करणं जे चालू आहे औरंगजेबाला त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. मुस्लिम समाजाच्या विरोधात किंवा कुठल्याही समाजाच्या विरोधात हे आंदोलन नाही.